राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बऱ्याच लोकांनी मला प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की आत्ता जो काही प्रकार देशभर गाजत आहे, नीटच्या परीक्षेत पेपर फुटी आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर अटक सत्र झालं, याच्यावर आपण काही बोला. प्रामाणिकपणे सांगू, BAचा दुसऱ्या वर्षाचा इंग्रजीचा विषय राहिल्यामुळं मला BAची डिग्री मिळू शकली नाही. पण कॉपी करून हा विषय काढावा असा माझ्या मनातसुद्धा चुकून आलं नाही. मीच एक असा पाची बहिणी भावात दुर्दैवी मुलगा आहे की माझं इंग्रजी अत्यंत कच्चं होतं. माझे वडील त्यांच्या काळातल्या इंग्रजीच्या जे काही महाराष्ट्रात चांगले शिक्षक होते त्याच्यापैकी एक होते. भारत सरकार माफ करा, महाराष्ट्र सरकारने त्यांना आदर्श शिक्षक म्हणून 1966 साली केजच्या सारख्या शाळेत चांगलं काम केलं म्हणून पुरस्कार दिला. मी 1966ची गोष्ट करतो. तसा मी फार सुदैवी, म्हणजे माझ्या घरी शिक्षण तज्ज्ञ सरोजिनी बाबर, VV चिपळूणकर अशी लोक येऊन गेलेली आहेत. अंबाजोगाई शिक्षणाची पंढरी. त्या काळात शिक्षकही असेच होते. मला आठवतं आमचे कॉलेजचे प्राचार्य होते एमा कुलकर्णी, एकनाथराव कुलकर्णी, इंग्रजी विषय शिकवायचे. आणि त्या काळात BAच्या दुसऱ्या वर्षाला नॉन डिटेल म्हणून एक अशी आउट ऑफ द सिलेबस एखादी कादंबरी कथा असायची. आणि त्यावेळेस आनंद ही नॉन डिटेलची कादंबरी होती आणि त्यावेळेस तो चित्रपट खूप गाजला. आणि मला वाटतं की एकनाथराव कुलकर्णी गुरुजीनं हा पाहिलेला बहुधा एका दुसऱ्या चित्रपटापैकी एक असावा. आणि गुरुजी चित्रपटाला येऊन बसले, हे ज्यावेळेस मध्ये रील संपल्यावर जे काही उजेड होतं त्या अंधुकशा उजेडामध्ये थिएटरमधल्या विद्यार्थ्यांना दिसलं की गुरुजी येऊन बसलेत. अर्ध्याच्या वर थिएटर रिकामं झालं. म्हणजे हा एक नैतिक दबाव. माझ्या घरात तर माझे आजोबा शिक्षक होते, माझे वडील शिक्षक होते, माझे मोठे मेवणे, मोठी बहीण, अगदी प्रमोदजीसुद्धा शिक्षक होते. अहो, त्या काळात इंग्रजीसारखा आमच्या वडिलांनी विषय शिकवला. पण सायकल घ्यायची असली तर आपण सेकंड हँड सायकल घेऊ. हे मी कल्पोकल्पित अतिरंजित गोष्ट सांगत नाही. आणि आज एक शिक्षक काय म्हणतो ते ऐका. नॅशनल केमिकल लॅब पुणे, इथे मी सायंटिस्ट झालो असतो. बघा, BMW आहे, ऑडी आहे, मर्सिडीज, BMW आहे, ऑडी आहे, मर्सिडीज आहे. तो सांगतो की माझ्या घरात ऑडी आहे, माझ्या घरात मर्सिडीज आहे. हा कोचिंग क्लासचा विद्यार्थी. जर 10-12 पोराची शिकवणी घ्यायची, कारण संसार मोठा असायचा, 4-5 मुलं, आई वडील, आजी आजारी, तर त्यावेळेस शिक्षण अधिकाऱ्याला विनंती करावं लागायची की आम्हाला परवानगी द्या. ती कधी मिळायची, कधी नाही मिळायची. आता हे जे लातूर पॅटर्नचं फार मोठं कौतुक होतंय ना. हा लातूर पॅटर्न कसा जन्माला आला ह्याच्या सखोल गुणी जात नाही. त्या काळामध्ये मॅट्रिकच्या मेरिट लिस्ट यायची. आता बहुधा ती येत नाही. मग मेरिट लिस्टमध्ये पहिले 25, त्याच्यानंतर फर्स्ट क्लास, हे ते सगळे यायचे. तर या लातूर पॅटर्नचे, मी आता नाव घेत नाही, त्यातले बरेचसे माझ्या वैयक्तिक संबंधातले आहेत. हे त्या म्हणजे उस्मानाबाद जिल्हा त्यावेळेसचा, आत्ताचा धाराशिव, लातूर, बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये हे शिक्षक प्राचार्य आणि स्वतः त्यातले काही लेक्चरर फिरायचे, त्यांच्या घरी जायचे. त्या मेरिटमध्ये आलेल्या चांगले मार्क पाडलेल्या विद्यार्थ्याला म्हणायचे तू आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घे, तुला आम्ही ही सवलत देऊ, तुला हॉस्टेल फ्री देऊ, तुला आम्ही पुस्तकं फ्री देऊ. कधी कधी तर त्याला 500-600 रुपये महिनासुद्धा द्यायचे. असं सगळं क्रीम गोळा करून तुम्ही एक लातूर पॅटर्न तयार केला. त्याच्यानंतर काय झालं की लातूरमध्ये कोचिंग क्लासचं एक फॅड सुरू झालं. मला आठवतं ती व्यक्ती माझ्यासोबतच काम करत होती. नंतर त्या व्यक्तीचा मर्डर झाला. का? तर कोचिंग क्लासच्या स्पर्धेमधून. ज्याचा मर्डर झाला त्याचा कोचिंग क्लासशी काही संबंध नाही, हा पानपट्टी चालवायचा. पण यांनी काही शिक्षक
मोठमोठ्या पगारावर ठेवल्यानं कोचिंग क्लास काढला, म्हणजे याचं ज्ञान पानपट्टी चालवण्याचंच. पण यांनी पैसा गुंतवून लातूरमध्ये घडलेली गोष्ट, कोचिंग क्लास काढला आणि आपसातल्या संघर्षातून त्या व्यक्तीचा खून झाला. मला सांगा, मला आठवतं की माझ्यानंतर 2 वर्षानंतर 12वीला ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या परीक्षेत आमच्या जिल्ह्यातल्या एका मोठ्या राजकारणीचा मुलगा दुसरा आला आणि त्यावेळेस 12वीच्या मार्कवर मेडिकल आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळायचं. जुन्या काळात फर्स्ट इयरच्या मार्कवर मिळायचं. हा मुलगा एकही घंटा मेडिकलचा क्लास अटेंड करू शकला नाही, जो 12वीला मेरिटमध्ये आला होता. आता तो हॉटेलच्या गल्ल्यावर बसतोय. मी कल्पोकल्पित काहीच सांगत नाही, सत्य कथा आहे, फक्त मी नाव घेत नाही. अजून एक असाच माझ्या ओळखीचा आहे, तोही ऑक्टोबर-नोव्हेंबरला 12वीला मेरिटमध्ये आला. अहो, मास्तरालाच पैसे देऊन घरी बसून पेपर, म्हणजे ज्यांच्याकडे पेपर तपासायला जायचे त्यांच्याच घरी बसून पेपर लिहिले. हा मेरिटमध्ये आला, तर हा काय करतो? हा एक मंगल कार्यालय चालवतो आणि देशी दारूचं दुकान. म्हणजे शिक्षक ज्यावेळेस मास्तर होतो, म्हणजे तो व्यावसायिक होतो, तर काय परिणाम होऊ शकतो हे आपण गेल्या 4 दिवसाच्या बातम्यावरून पाहतोय. आपला मुलगा किंवा आपली मुलगी कोचिंग क्लासला गेली नाही तर तिचं शैक्षणिक आयुष्यच घडू शकत नाही, पालकाची धारणाच झालेली आहे. म्हणजे मला अनुभव आहे, माझी नात ठाण्यामध्ये एका कोचिंग क्लासला पाठवलं तर तुम्हाला कॉलेजमधली ॲबसेंटी किंवा प्रेझेंटीचा काही विषयच येणार नाही. कॉलेज ते सगळं बघून गेल. आता कोचिंग क्लासवाल्याचं चांगल्या चांगल्या कॉलेजवाल्याचं हे सेटलमेंट आहे. मला सांगा, एखादा देश बर्बाद करण्यासाठी त्याच्यावर आक्रमण करण्याची गरज नाही, त्याची आर्थिक कोंडी करण्याची गरज नाही, त्याची शिक्षण व्यवस्थाच भ्रष्ट करून टाका, आपोआप तो देश बर्बाद होतो. अहो, जुन्या काळात लोक शिक्षकाच्या घरी मुलगी द्यायचे नाहीत किंवा शिक्षकाच्या घरची मुलगी करून घ्यायची नाहीत. एक जुनी म्हण होती, नाही मिळाली भीक तर मास्तर की शिक. इतका दुर्लक्षित हा वर्ग होता, पण त्याही वर्गामध्ये आयुष्यभर प्रामाणिकपणे शिक्षकी पेशा पिढ्यानपिढ्या, मी पेशा म्हणतो कारण पेशात सुद्धा एक ध्येयवाद असतो, एक प्रामाणिकता असते. या पेशाचा ज्यावेळेस धंदा होतो त्यावेळेस हे असे लोक जन्माला येतात. मला सांगा, जो प्राध्यापक धरलाय, हा प्राध्यापक सिनियर कॉलेजमधून निवृत्त झाला, याला पेन्शनच लाख रुपये असेल, याला कशी अवदसा आठवली. आज तुम्ही पहा, कुठल्याही शहरामध्ये जर दिवसाला 10 प्लॉट विकले जात असतील, जमिनीचे व्यवहार होत असतील, त्याच्यातले किमान 6-7 व्यवहार हे प्राध्यापक शिक्षक करतायत. कुठून येतो पैसा हा? अहो, ज्यावेळेस मी मॅट्रिकला होतो किंवा माझा मोठा भाऊ होता, माझी मोठी बहीण होती, त्यावेळेस आमच्या वडिलांनी पेपर सेट केला नाही. त्यांनी सांगितलं की माझी मुलं मॅट्रिकला आहेत. ते एवढ्या मोठ्या शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांनी सेंटरवर काम नाही केलं. मला आज आठवतं, नुकतेच एक डॉक्टर आनंद नाडकर्णीचं दुःखद निधन झालं. त्यांचे वडील MD नाडकर्णी आम्हाला प्रिन्सिपाल होते. ज्यांना पाहिल्यावर ज्यांचे पाय धरावटे असं व्यक्तिमत्व होतं. साने गुरुजीचे पट्ट शिष्य होते ते. असे शिक्षक कुठे गेले आता? 25-25, 30-30 वर्ष एकच विषय शिकवणारे, निष्ठेनं शिकवणारे शिक्षक आता राहिले नाहीत. आणि गुरु द्रोणाचार्याला सुद्धा पुत्र मोह आवरला नाही, पुत्र प्रेम आवरू शकले नाही. ती फार पुराणातली फार गोष्ट, प्रसिद्ध गोष्ट आहे की नारायण अस्त्र अश्वत्थामाला गुरु द्रोणाचार्यानं कसं शिकवलं, तर सगळ्या कौरव पांडवाला रोज आश्रमात पाणी भरावं लागायचं आणि सगळ्या कौरव पांडवाच्या घागरीचं तोंड लहान असायचं, त्याच्यामुळे त्या घागरी भरायला वेळ लागायचा. फक्त अश्वत्थामाच्या घागरीचं तोंड मोठं असल्यामुळं तो पटकन घागर भरून आश्रमात यायचा आणि मागून सगळे कौरव पांडव यायच्या अगोदर तेवढ्या वेळात
त्याला द्रोणाचार्य नारायणास्त्र शिकवायची. ही ज्यावेळेस अर्जुनाला कळालेलं त्यावेळेस अर्जुनाने ती चोरी पकडली आणि त्यांच्याकडून हे. आता मला सांगा, हा मोठे गावकर ज्याला धरलं यांनी फार मोठ्या 2 चुका केल्यात की त्या 2 विद्यार्थिनीची मुलाखत त्यांनी जाहीर दाखवली आणि आता त्याचा मुलगा 12वीला बसला आहे आणि आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून त्यानं हा पेपर फोडला. मला सांगा, हा स्वतःला MSc मध्ये गोल्ड मेडल मिळवून म्हणतो, तू का नाही झाला बाबा डॉक्टर? तू म्हणतो मी शास्त्रज्ञ झालो असतो, तू का नाही झाला शास्त्रज्ञ? का नाही असा शोध लावला ज्याने देशाचं जनतेचं भलं झालं असतं? आणि हा मोठ्या अभिमानानं सांगतो की माझ्याकडे ही गाडी, माझ्याकडे ती गाडी आहे, मी गरिबीतून वर आलो. आज याची मालमत्ता कोणी काही जरी सांगत असलं तर जी मालमत्ता शिक्षकाच्या पेशातून कमवता येऊ शकत नाही याचा अनुभव मी स्वतः जिवंतपणे घेतलेला आहे. जर चुकून चप्पल हरवली, फाटली तर आम्हाला वर्षभर चप्पल मिळायची नाही, कारण वडिलांचा पगारच असा होता की त्यांना दरवर्षी 2-2 चपला मुलाला घेणं परवडायचं नाही. आणि एक शिक्षक सांगतो की माझ्या घरात ऑडी गाडी आहे. शिक्षकांनी कसा संसार केला हे स्वतः आम्ही डोळ्याने पाहिले. एक शिक्षकाची मुलं असल्यामुळे आम्हाला अभिमान आहे. माझ्या वडिलाचे ते विद्यार्थी नुकतेच वारलेले शिवराज पाटील चाकूरकर होते आणि पुण्याचे जगप्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी माझ्या वडिलाचे विद्यार्थी. लोक अभिमान. आता हे विद्यार्थी काय सांगतील, हे पालक काय सांगतील? अहो, तुम्ही आमच्याकडून 10 लाख रुपये घेतले ना आम्हाला पेपर दिला, काय उपकार केले का? अनेक आता विचारवंत असा मनच सुटलाय की पेपर फुटीतून जे डॉक्टर इंजिनियर होतात त्यांचं काय काम? अरे बाबा, तू वयाच्या 45व्या वर्षापर्यंत लोकांच्या कररूपी पैशातून स्कॉलरशिप घेऊन शिकला, मग तुझ्यासारखे राजनेते काय कामाचे? म्हणून म्हणलं ना की शिक्षक, मग तो पिंजऱ्यातला असो, तो शिक्षक ज्यावेळेस मास्तर होतो, शिक्षणाची अशीच दुर्दशा होती. म्हणून सगळ्या शिक्षकांना हात जोडून कळकळीची विनंती, आपल्या पेशाशी प्रामाणिक राहा, पैशाशी प्रामाणिक राहू नका. जाता जाता एक गोष्ट मला सांगावीशी अशी वाटते की माझे वडील अंबाजोगाई सरकारी शाळेत हे मुख्याध्यापक होते आणि कॉपी प्रकरणावरून त्यांनी एका विद्यार्थ्याला बाहेर काढलं आणि त्या विद्यार्थीची बाजू घेऊन जी व्यक्ती आली ती व्यक्ती पुढे बीड जिल्ह्याची शिक्षण सभापती आणि बीड जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. माझे वडील हसून म्हणले की ही लोकशाहीची एक बाजू आहे की कॉपी प्रकरणावरून ज्याची बाजू येणारा माणूस शिक्षण सभापती होऊ शकतो. तसेच या मोठेगावकरांनी जाहीर सभेत असं सांगितलं की आम्ही देशमुखाचं कुंकू कपाळाला लावलेलं आहे. आम्ही इतरासारखे नाहीत की कुंकू एकाचं आणि मनात दुसऱ्याचा विचार. आम्ही मनात आणि कपाळावर आमच्या ठिकाणी एकच आहेत, देशमुख आहेत. हे कुंकू 7 जन्मासाठी आम्ही लावलंय, म्हणजे देशमुखाचं कुंकू 7 जन्मासाठी आम्ही लावलंय. आता हे बघणं मोठं औत्सुक्याचं ठरेल की ज्याच्या नावाने हे कुंकू लावलंय तो यांना वाचवायला येतो का काय. पण मोठेगावकरला हे माहीत नाही की हे देशमुख आहेत, ते कपाळ बदलतील पण तुला वाचवायला येणार नाहीत. धन्यवाद.